सोमवारी प्रदोष काळामध्ये संध्याकाळी शिवलिंगावर हे एक काम करा. सोमवारी प्रदोष काळात संध्याकाळी शिवालयात जाऊन शिवलिंगावर दूध, गंगाजल, बेलपत्र, धतुरा, शमीपत्र आणि चंदन अर्पण करून ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राचा 108 वेळा जप करावा. या काळात रुद्राक्ष माळेने अभिषेक, शिवचालीसा वाचन आणि तुपाचा दिवा लावून आरती केल्याने सुख, समृद्धी, मानसिक शांती आणि संकटातून मुक्ती मिळते. मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रदोष कालाची पूजा करणे शुभ मानले जाते. प्रदोष काळात केलेल्या शिवांच्या उपासनेने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. सोमवार संध्याकाळसाठी हा एक खास उपाय आहे. सोमवारी संध्याकाळी स्वच्छ पांढरे किंवा हलके रंगाचे कपडे घालावेत आणि शिवलिंगासमोर पूर्ण भक्तीने बसावेत. प्रथम शिवलिंगाला शुद्ध पाण्याने स्नान करावे. त्यानंतर त्यावर कच्चे दूध, मध आणि गंगाजल अभिषेक करावे. त्यानंतर शिवलिंगाला 3 पानाचं बेलपत्र, पांढरे फुले, चंदन आणि संपूर्ण म्हणजेच अखंड तांदूळ अर्पण करावे. एक मुखी दिवा शुद्ध तुपाने भरावेत आणि तो शिवलिंगाजवळ लावावे. प्रदोष काळात शिवलिंगाजवळ लावला जाणारा हा दिवा खूप प्रभावी मानला जातो. असे म्हटले जाते की शनिदेवांनीही संध्याकाळी त्यांचे देव भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाजवळ दिवा लावला होता. यावर प्रसन्न होऊन शिवांनी त्यांना विश्वाचा न्यायाधीश आणि दंडाधिकारी म्हणून नियुक्त केले. हा दिवा शिवांच्या कृपेचे प्रतीक आहे, जो तुमच्या जीवनात प्रकाश आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करतो. या मंत्राचा जप करत राहा. संध्याकाळी शिवलिंगाजवळ दिवा लावल्यानंतर त्यांच्यासमोर शांतपणे बसा आणि ओम नमः शिवाय किंवा ओम सोमेश्वराय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ह्या मंत्राचा जप केल्याने तुमचे विचार केंद्रित होतात आणि तुमची ऊर्जा शिवत्वाकडे निर्देशित होते. जप केल्यानंतर तुमच्या मनातील भावना भगवान शिवांसमोर मांडावीत आणि तुमच्या दुःखाच्या निवारणासाठी शांतपणे प्रार्थना करावी. तुमची कोणतीही इच्छा असली तरी ती भगवान शिवांना प्रामाणिकपणे अर्पण करावीत. ह्या उपायाचे फायदे. ह्या उपायाने जीवनातील अनेक अडथळे दूर होतात. नोकरीत पदोन्नती, परीक्षा किंवा व्यवसायातील अडथळे दूर होतात. अडकलेले निधी परत मिळण्याची किंवा अनपेक्षित आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता वाढते. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद स्थापित होतो. मानसिक ताण, निद्रानाश, भीती किंवा आत्मविश्वासाचा अभाव यासारख्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात. तर पूजेनंतर हे करा. पूजेनंतर शिवलिंगाजवळ थोडा वेळ शांतपणे बसणे अत्यंत फायदेशीर आहे. हे मानसिक ऊर्जा संतुलित करते आणि आंतरिक शांतीची भावना आणते. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी रखडलेल्या प्रकल्पात प्रगती, अचानक आर्थिक लाभ किंवा एखाद्या प्रिय मित्राची भेट असे कोणतेही शुभ संकेत जाणवत असतील तर समजून घ्या की भगवान शिवांनी तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमच्या जीवनात शुभ बदल घडणार आहेत. सोमवारी जर तुम्हाला भगवान शिव यांना प्रसन्न करायचे असेल तर त्यांना पांढरे चंदनाची पेस्ट लावावी आणि शिवचालीसा पाठ करावा. पांढरे चंदन हे भगवान शिव यांना खूप प्रिय आहे. असे मानले जाते की जर तुम्हाला भगवान शिव यांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवारी ब्रह्ममुहूर्तावर उठून त्यांना पाण्याने अभिषेक करावा. पांढरे चंदनाची पेस्ट लावावी आणि शिवमंत्राचा जप करावा. हे फायदेशीर ठरू शकते. तर सोमवारी लग्नासाठी उपाय. जर कोणाला लग्न करण्यात काही अडचणी येत असतील तर सोमवारी भगवान शिव आणि देवी पार्वतीची एकत्र पूजा करावी. यामुळे लवकर लग्न होण्याची शक्यता निर्माण होते आणि वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. सोमवारी 108 बेलाची पाने गोळा करावीत आणि प्रत्येक बेलाच्या पानावर चंदनाची पेस्टने शिवशंभो लिहावे. त्यानंतर प्रत्येक बेलाची पाने शिवलिंगावर एक एक करून अर्पण करावे. जर एखाद्या मुलीला लग्न करण्यात अडथळे येत असतील तर तिने सोमवारी पिवळे कपडे परिधान करावेत आणि शिवलिंगाला पाणी आणि नागकेशर फुले अर्पण करावीत.
या व्यतिरिक्त शिवलिंगाला गुलाबाचा सुगंध अर्पण करावा. सलग 11 सोमवार हा उपाय करावा. यामुळे लग्नाची शक्यता निर्माण होऊ शकते आणि तुम्हाला इच्छित वर मिळू शकतो. सोमवारी प्रगतीसाठी उपाय. जर तुमच्या नोकरीत काही अडथळे येत असतील तर सोमवारी शिवलिंगाला मध अर्पण करावेत. सोमवारी शिवरक्षा सूत्राचे पठण केल्यानंतर उत्तम परिणाम मिळू शकतात. आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी शिवलिंगावर ऊसाच्या रसाने अभिषेक करावे, हे फायदेशीर ठरू शकते. तर सोमवार हा भगवान शिवांच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि चंद्राचा संबंध सोमवारशी आहे. चंद्र शांतीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी चंद्राचे दर्शन घ्यावेत आणि त्यांची पूजा करावी. तुम्ही ओम चंद्राय नमः मंत्राचा जप देखील करू शकता. सोमवारी बेलपत्रावर गंगाजल घालावेत आणि नंतर ते घरभर शिंपडावे. हे फायदेशीर ठरू शकते आणि कौटुंबिक संघर्ष आणि त्रास दूर करण्यास मदत करू शकते. सोमवारी दान करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की या दिवशी संध्याकाळी काळे तीळ आणि कच्चा तांदूळ दान केल्याने धन आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात. एवढेच नाही तर पितृदोषाचा प्रभावही कमी होतो. तर ह्या दिवशी दही, पांढरे वस्त्र, साखर आणि दूध दान केल्याने शिवभक्ताला इच्छित वरदान देतात आणि सोमवारी शिवरक्षेचा पाठ केल्यास सर्व आर्थिक समस्या दूर होतात. चंद्रदोषाचा प्रभाव दूर करण्यासाठी सोमवारचा दिवसही खूप शुभ आहे. ह्यासाठी सोमवारी चंदनाची पेस्ट लावावी व पांढरे वस्त्र परिधान करावे. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव